दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. आमचं बैलाचं गाडी बोलते आदुका कृष्णा शेठ ठाकरे, कैलासवासी पांडुरंग शेठ ठाकरे, वसंत ठाकरे अनकर या 3 नावाने आम्ही गाडी बोलवतो. दादा नक्कीच आज बघायला गेलं तर शंभू आपला चांगला पळतोय. जेव्हापासून तुमच्या दावणीला आले ना, खरोखर त्यांनी नाव करायला घेतले. आज पण तशीच गाडी होती. शंभू विपक्ष आपला मथुर 1001 अशी एक प्रेक्षणीय बिंजोड जमलेली. कशी काय गाडी जमली थोडक्यात सांगा ना. आपण नाव दिलं होतं 21,000वर, हा. त्यांनी तिकडून आपल्या नावावर नाव फिरवला. दादा याच्या अगोदर पण ही गाडी झालेली, पण तेव्हा कुठून कुठेतरी आपल्याला हार बघायला भेटलेली. पण आज तशीच एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली आणि फायनल तुमच्या जे तुम्ही मेहनत करता त्याला यश आलंय. काय सांगाल? आता कसं आहे, शर्यत क्षेत्र एक दिवस हार एक दिवस जीत नक्कीच होते, पण आम्हाला अपेक्षा होती बैलांनी करून दाखवले. बैल भरपूर नाव करतोय आणि असंच पुढे करत राहा ही आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे. दादा आज एक मोठी गाडी होती. मला तर वाटते अड्ड्यामध्ये सगळीजण हीच गाडी बघायला थांबलेले आणि तो विजय आपल्या कपाला लागलेला आहे. काय सांगाल? शेवटी कसं आहे, मथुरने एवढे वर्ष बिंजोड गाजवले, मुंबई गाजवले आणि तो मुंबईचा 1 नंबरचा बादशाच आहे. बैल चांगलाच पळतो, नक्कीच पळतो. शर्यती आपली मैत्रीपूर्ण झाली. दादा बघायला गेलं तर बघा जेव्हा जेव्हा म्हणजे अशी एक मोठी लढत असते ना, तेव्हा एक जिम्मेदारी असते आपल्या नियोजनकर्त्यांवरती बोला किंवा सगळ्या टीम वरती. मग तुमच्यावरती कशी काय एक जिम्मेदारी होती आजची? नियोजन म्हणजे आपले गणपत दादा आणि गणपताचे लहान भाऊ आहेत राजेश पितले. मेन खरं तर कुठला नियोजन करायचं, काय करायचं हे तेच बघतात. आणि आजचं जे नियोजन त्यांनी केलं होतं, हा पहिला नियोजन असा होता का त्यांनी आम्हाला सुद्धा नव्हता सांगितलं. दादा आज पहिऱ्यामध्ये कोण पळाला? आज नागदरीचा बाल्याबाई. ओके. बाल्याबाई मला तर वाटतं चांगला बोलतोय. काय सांगाल बाल्याबाई बद्दल? बाल्याबाई खूप एक नंबरच, म्हणजे एक नंबरच पळतो आणि आम्हाला इतर बैलांपेक्षा बाल्याबाईवर एवढा विश्वास आहे की आम्ही ठरवलाच होता जेव्हा कधी आमच्या गळ्यात बाल्याबाई असेल त्यावेळेस आम्ही कुठलीही गाडी खेळू शकतो. हारजीत नंतरचा विषय, बरोबर. पण खेळायला आम्ही कुठल्या गाडीला घाबरणार नाही, तो आम्हाला पहिला असल्यावर. दादा मैदानात आल्याच्या नंतर असं वाटलेलं का आज एक एवढी मोठी गाडी होईल म्हणून? आज आम्हाला म्हणजे अपेक्षा होतीच की आम्ही मोठी गाडी करणार आणि ते आम्हाला वाटलंच होतं, पण कोण फिरवले माहित नव्हतं, पण आम्ही नाव ठेवण्याचं काम केलं. आणि खरं तर आज आमच्या काकांचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे. त्यांनीच खरोखर त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय ना, आज शंभू एवढा मोठा गुलाल घेतलाय. मग दादा आजचा गुलाल कोणाला समर्पित करताय? आज आमच्या काकांना, कृष्णा शेठ ठाकरेंचे वडील, ते आमचे मोठे काका, त्यांच्यासाठी हा गुलाल खूप महत्वाचा आहे ना. त्यांच्यामुळेच आम्हाला भेटलाय, त्यांचा खूप आशीर्वाद आहे आमच्यावर आणि ही गाडी होणार आहे आम्हाला तेव्हाच समजलेलं. दादा प्रतिस्पर्धी गाडी पण एक चांगली होती. ती गाडी पण म्हणजे कधी पडली नव्हती. बडवलचा लाडू आणि मथुर एकदम टॉप स्पीडला बोलतात. मथुर आणि लाडू बद्दल काय सांगाल? ते दोन्ही बैल चांगलेच आहे. आमची पण इच्छा असेल त्या दोन्ही बैलांच्यात पालण्याची, फक्त योग जुलाला पाहिजे, त्यांनी आम्हाला बैल दिला पाहिजे, आम्ही पळू त्यांच्या सोबत. पण म्हणजे तुमची इच्छा आहे का एक दिवशी मथुर किंवा 100% सगळ्याच बैलांच्यात आपल्याला पालायचे, कारण जे मुंबईत आता केलं तसं चाललंय. आज विरोधात गाडी होते, उद्या सोबत पालतात आणि त्याची आपण अपेक्षा ठेवतो. दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता? कारण का मला तर वाटतं लगातार ही दुसरी लढत आजचा गुलाल खरं तर तुम्हाला सांगू तर मागची शर्यत पण आमची मैत्रीपूर्णच झालेली बरोबर आणि सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण काही जे शर्यती क्षेत्रात नाही आहेत, आमच्या गावातले व्यक्ती आहेत, त्यांनी एवढ्या विरोधात आमच्या गावातल्या लोकांनी स्टेटस ठेवले ना की तेव्हा अक्षरशः खूप वाईट वाटलं होतं. कारण बघा, नंदी आमचा त्याच्यावर जीव आहे, तो हारो जिंको त्याच्याशी आम्हाला नाही, पण आमचा त्याच्यावर जीव आहे ना. कुठेतरी तुम्ही असं नका करू, शेवटी गावाचा बैल आहे. आज बैल जिंकला तर कोण असं नाही बोलणार की याचा अद्विका ठाकरे यांचा बैल जिंकला किंवा ठाकरेंचा बैल जिंकला, तांब्याचा शंभू जिंकला असंच बोलणार. त्यामुळे तुम्ही गावाची एकी दाखवा. 100% दादा. आज पण जेव्हा शर्यत जमलेली ना तेव्हा असंच नाव पुकारलं, तांब्याचा शंभू असेच मथुर 1001 की म्हणजे एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. म्हणजे संपूर्ण गावाचं नाव जोडलं जातं आपल्या बैलाच्या मागे. ती गोष्ट समजली पाहिजे सर्वांना. आणि जे पण एका गावात जे शर्यती क्षेत्रवाले असतात, सगळ्यांनी एकत्र सोबत राहून शर्यती केल्या पाहिजेत. सोबत त्याचा बैल जास्त पळाला का इकडे आपल्याला मिरची नाही लागली पाहिजे, उलटा आपल्याला अभिमान झाला पाहिजे, आपण त्यांना पैरे करून द्यायला पुढे केला पाहिजे. पण कुठेतरी हे वेगळाच खेळ चाललाय. दादा आता तुम्ही बोलताय की पैऱ्यामध्ये, समजा तुम्हाला पैऱ्याबद्दल विचारलं, तुमचं काय म्हणणं असेल मथुरने विचारलं तर? आम्ही तर 100% देणार, कारण किती केला तरी मुंबई गाजवलेला बैल आहे, त्याच्यात पळणं ही मोठीच गोष्ट आहे. त्याच्याशी गाडी खेळणं आणि त्यात पळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. दादा आज बघताय शंभू तुमच्या दावणीला ज्यांनी दिलं त्यांच्या कशा प्रकारे तुम्ही आभार व्यक्त करता? कारण का एवढा मोठा नावाजलेला नंदी आज तुमच्या दावणीला दिला. आज खरं सांगू तर बैलाचं पूर्ण नियोजन तेच करतात, फक्त बैल ठेवायला काम आहे, बाकी हक्क तर मग आम्ही त्यांनाच देतो. आज आम्हाला बरेच जण बैल मागतात आमच्या नातेसंबंधात, आम्ही त्यांना सांगतो का नियोजन ते करतात, तर त्यांना ते खोटं वाटतंय. पण खरी गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्या नियोजनातच बैल पळतो. कारण आजचं पण तुम्ही घ्या, एवढी मोठी गाडी ना असा पैरा करणं हे आम्हाला पण झालं पाहिजे. त्या लोकांमध्ये होतात ते करतात ना, ते जुने खेळाडू आहेत, त्यामुळे बैलाचं नियोजन पूर्ण तेच बघतात. दादा नियोजन करत्यांबद्दल काय बोलाल? कारण का जरी त्यांनी नियोजन केलं ना तरी नाव तुमच्या गावाचं होत आहे.
विषय कसा आहे, शेवटी त्यांचं ना आपलं नातेसंबंध पण आहेत, नातेसंबंधामधले, त्यामुळे त्यांनी हा बैल आपल्याला दिला. हे पैशासाठी बैलाचा व्यवहार झालाच नाहीये. फक्त त्यांची अपेक्षा होती की एवढा मोठा आपण बैल देतोय तर आपल्याच कुठल्याही नातेसंबंधामध्ये देऊ, म्हणून त्यांनी आम्हालाच फोन केला डायरेक्ट, आपला बैल द्यायचा तुम्हीच न्या ना, आपण घेऊन आलो. दादा बरीच जण आदत वासरू दुसरा वासरू असं म्हणजे बैल घेतात, तुम्ही का निर्णय घेतला की घ्यायचा टॉप मधलाच घ्यायचा आणि आपण एवढा आता मोठा आदत नंदी? वासरं पण घेतो. आता दादा आहेत ते आमच्या सोबतच, राजदादा तुम्हीच युट्यूबर, तुम्ही ये आणि आम्ही सोबत गेलो होतो 1 किलो बेल्याला बाजारात बैल आणायला. बाजारातला एक तरी बैल दरवेळेस तर आमच्या धावणीला असतो. आणि आता मसा बाजारातून याची कार्बन कॉपी आणली आम्ही. बरोबर आहे दादा. काय सांगाल, एक चांगली खरेदी बघायला भेटते मच्छाच्या यात्रेतून देखील. कशा काय प्रकारे अशा अपेक्षा ठेवली त्याच्याकडनं? तो पळण्याचं तर आता पुढे बघूच, पण दिसायला शंभू सारखाच आहे. 2 फेरे काढले, स्टार्टिंग टू एंड पर्यंत शेपवर करूनच पळतो, अपेक्षा आहे त्याच्याकडून पण. आणि मोठे बैल पण आपण घेतलं, एक मोठी खरेदी केली होती 7,51,000ची, पण ती कुठेतरी आपल्याला नाही सक्सेस झाली. शेवटी नशिबाचा केला असतो, शेवटी आज हा आला, त्याने केला, आपला नाव भरपूर केला. दादा बघा, एखादी मोठी गाडी झाल्याच्या नंतर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होतात, म्हणजे इन्व्हा होते. अशा गोष्टी न करता आपण मैत्रीपूर्ण कशा लढती केल्या पाहिजे मी तुमच्या मते? पोरांना आमच्या अगोदरच सांगलं होतं, काय वादावाद किंवा आरडाओरडी करायची नाही. शर्यत जर शेवटपर्यंत आपल्याला टिकून खेळायचे तर आपल्याला म्हणजे संयमानेच खेळायला लागेल, कारण आमच्या घरच्यांचा शर्यत क्षेत्राला विरोध करतात आम्हाला, का नका शर्यत क्षेत्र आपल्याला असा एवढा घरच्यांना नाही जमत, त्यामुळे बोला आपला खेळ बंद होईल भांडणं तंट करून, त्यामुळे नका असं काय करू नका की भांडणं होतील. तर तुमच्या पोरांना काय सांगताय किंवा जे आपले सहकारी आहेत त्यांना कशा काही प्रकारे तुम्ही सल्ला देताय की आपल्याला बघा येणाऱ्या काळामध्ये पहिल्यामध्ये येऊन पळायचं आहे, पण आपल्या एखाद्या गोष्टीमुळे म्हणजे कोणाची मन नाही दुखायला पाहिजे? बरोबर, कारण काय एखाद्याला आज हिनवला ना, नंतर आपली गाडी पडल्यावर मग आपल्याला पण हिनवतील, तेव्हा संयमाची ताकद असेल ना तेव्हाच या गोष्टी करायच्या. शक्यतो नाहीच केलं तर बरं आहे. नक्कीच दादा, आजच्या गुलालासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. आज बघा एक चांगला गुलाल झाला, चांगला पैरा केला, चांगलं नियोजन केलं आणि तसंच तुम्हाला गुलाल देखील भेटला. भले एकदा गाडी पडली होती, त्याच्यानंतर संयम न हारता तुम्ही आज प्रयत्न केले आणि एक चांगला गुलाल भेटला. धन्यवाद दादा, वेळात न वेळ काढून आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद तुमचंही, कारण तुम्ही आता मैदानात तर लोक असतात, पण तुम्ही मैदानाबाहेर अक्षरशः 14 देशात आपलं लाईव्ह बघला जातो. आणि ह्या गाडीला राहुलने पुकारलं, ते मी बघलं का मथुरची शंभूची गाडी सुटते तर 10,000 लाईव्ह बघणारे वाढलेत. आज जेवढा मैदानात आल्यावर नाव होतं त्याच्यापेक्षा जास्त काही घरी जाऊन तर प्रत्येक लोक मुलाखत बघतात तिथे सुद्धा, कारण आपल्या लेडीज झाल्या सगळ्या त्या तुमच्याकडून माहिती पोचते, त्यामुळे तुमचं पण आभार. तुम्ही जे काम करता ते पण खूप मोठं आहे. बरोबर. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये ही जोडी पण एकत्र पळणार आहे, त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही नंदींबद्दल चांगल्या कमेंट्स करा. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मथुर आणि शंभू एकत्र पळताना बघायला भेटेल, किंवा बडवलचा लाडू आणि शंभू पण एकत्र पळताना बघायला भेटेल 100%. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा आजच्या गुलालासाठी. असंच गुलाल घेत राहा, असंच नाव करत राहा. धन्यवाद.